What's up guys, welcome back to the vlog. तो आज आपण आले गए त्र्यंबकेश्वर बाबा के दर्शन लेने. जय बाबा की लय गर्दी. रात्रीचे वाजलेले तर 11:30. आम्ही 3 तासापासून उभे आहे. तर 7:30ला का 8ला आलेलो आहे तिथं. इथून उभा आहे तो उभा. इतकी गर्दी तरी काही लोक इथून निघून गेले. त्यांना वाटलं दर्शन बंद झालेलं आहे. गर्दी कमी झाली आता थोडी. आता स्पीडमध्ये सोडले नुसते पटापटा पटापटा चालू आहे सोडलेले. बघू आता आपल्याला दर्शन कसं भेटत आहे. इथून घ्या तुम्ही टी व्हीतूनच दर्शन घ्या आता बस. परत मला काहीच अवतार जरा भंगार झालेला आहे. मला काही सांगा मी पुढच्या कॅमेऱ्यातून शूट करतोय आता. रात्रीचं शूट करतोय त्याच्यामुळं नंतर बोलू शकाल आपला. हाय गाईज व्हॉट्सअप काय म्हणते त्याला जाऊन द्या. तुम्हाला दर्शन दाखवतो. दर्शन देतो फक्त. गर्दीला येईल मोबाईल धरून कुणीच थांबा नाही तर. तुझं पब्लिक इतकी ना मापाच्या बाहेर. हिंदी महाराजांच्या कानात सांगितली एक गोष्ट आहे. बस कुछ कदम और बाबा के पास. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. हर महादेव. दर्शन घेतलं मस्त तिथे. काही इच्छा सगळे मागितले बाबाकडे. चला बाबाचं दर्शन घेतलं पूर्ण. मन मोकळं झालं मस्तपैकी. बाहेर गेल्या बोलू आता. अक्षय चालतो तेव्हा दर्शन बिर्शन नव्हतं झालं बाबांचं. लय गर्दी होती मापाच्या बाहेर. आज पण लय गर्दी होती. दुखत आहे माझं मारण्याचं डोकं ते काही सुचना. तरी बाबाशी गर्दी कमी होती जरा आज. त्याच्यामुळं दर्शनच घेतलं. मागच्या वेळेस पण आलं नव्हतं इथं. त्याच्यामुळं म्हणलं आज काही केलं तरी ह्यावेळेस करूनच जायचं दर्शन. त्याच्यामुळं केलं बिलं मन मोकळं झालं. भारी वाटलं. जाऊ दे काय बोलताय ना मला बोलू वाटत ना. अरे जय बाबा की. बाबा कायम सदा साथ देंगे. सब साथ छोड़ देंगे पर बाबा साथ नहीं छोड़ेंगे. बाबा की जय. हर हर महादेव. गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळ झालेली आहे. पहाटेचे वाजलेले 5 आणि आम्ही निघालेलो आहे तर कुंडा स्नान करायला. कारण की कुंडा स्नान केलेलं चांगलं असतं. त्याच्यामुळे आम्ही कुंडा स्नान करायला चाललेलो. तर मम्मी पप्पा आणि आजोबा खाली गेलेले. तर मला पण जायचं आहे. फोन केला म्हणलं आपलं ब्लॉगची सुरुवात करावं लागेल. कारण की ब्लॉगला आता चांगले व्ह्यूज यायला लागले. त्याच्यामुळं आपल्याला सपोर्ट भेटतो आहे. मग आपण फुल जोशमध्ये ब्लॉग बनवणार. आणि सबस्क्राईब करत राहा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने आपल्याला जोश येतो. जरी कोणाच्या याच्यावर केला नसेल तर करत राहा सबस्क्राईब करत राहा. कारण की व्ह्यूज पण येतात. सबस्क्राईब पण करा. लाईक पण ठोका. म्हणजे मोटिवेशन वाढेल. आणि मग मी फुल जोमात व्हिडिओ बनवून. तर चला मी जातो कुंडात. तिथे गेल्यावर बघू आपण. आता चाललेलं आहे तो कुंडात आंघोळ करायला. आणि तिथं बघू शकता आपल्याला इथं वर जायचं आहे. वर धुकं वरती इथं धुकंच इथं. अख्खा डोंगरवर चढायचं आहे. पुढं गेल्यावर दाखवतो. तिथून दिसलं डोंगर तर आता जाऊ तिथं कुंडात आंघोळ करू. तिथं बघू काय किती प्ले पब्लिक असेल तिथं. तरी बघू काय विषय होतं. अण्णा बघा नसते जायचं. अण्णा छत्री बित्री घेत. पावसाचं वातावरण तर नाही तरी सेफ्टी फर्स्ट. काही करा सेफ्टी पहिली करायची. पण तर भिजलंच नाही तर काहीच. एक तर दुखणं आलं कालपासून. बघू कुंडात जाऊन आपल्याला डोंगराला चढायची. केवढा आहे तेव्हा समोर ढगं बिगं खाली आले. नुसतं निसर्गाची मजा घ्यायची इकडे बस. चला पटापटा चला. अण्णा बोलले चला लगेच पटापटा चला. नानीला फेमस करायचं आज. मम्मीला फेमस करतो. इकडं बघ जा ना. आज डुबकी मारता हाय असत पळत जा. ऐ मम्मी ऐ काय. चला आपण पण जाऊ आता. शेवटी इथं करून नाही देत. हे इथं बसलेले तर हे खवळत आहेत. माईकवर बोलत आहेत. ओरडत आहेत मोठ्या मोठ्याने. जातो मस्त पप्पा बघा आपले बाप्पा. डुबकी एक डुबकी 2 डुबकी. मी जातो डुबकी आणून देतो इथं. आपली झाली आंघोळ आंघोळ बिंघोळ करून लुंगी बिंगीचं काम केलं आहे सगळ्यांनी. लुंगी बसती लुंगी तर नाही जमली की कसं तरी बसवलं लुंगीचं काम. फोटो चाललेला आहे पप्पाला. मंदिराच्या मागं हिंडायचं. इकडं तिकडं वरती आपल्याला जायचं. बघा धुकं बघा किती इथं. मापाच्या बाहेर धुकं येतं. मी नुसतं एकटाच हिंडतोय बिनधाजाने. कारण की आपल्याला 2-3 दिवस इथंच येतं. त्याच्यामुळं सगळं त्र्यंबकेश्वर एकटा हिंडणार. सोलो ट्रॅकिंग आता आधी पोरांसोबत हिंडायचो. आता सोलो ट्रॅकिंग चालू करीत जाऊ आता निवांत. आता कंटाळा आलाय. रूमवर जातो
झोपतो गडीभर उरकितो लगेच ट्रॅकिंग चालू करतो वरती. ढगं किती इथं काहीच दिसत नाही वर. झूम करून दाखवतो. झूम ढगं अख्खे ढगं दुखत जायचं अख्खं वर. आणि ते पण एकटा जाणार एकटा सोलो ट्रेकिंग करणार मस्तपैकी. गल्ले गल्ल्यानी सगळी त्र्यंबकेश्वरच्या गल्लीत हिंडणार मस्तपैकी. बाबा की गली में घुमेंगे मस्तपैकी. तिथून जायचं होतं आतमध्ये पण बघा सिक्युरिटी किती टाईट आहे. पण नको आपण काल रात्री दर्शन घेतलंय त्याच्यामुळं नको कशाला मोकार. बरं आहे आपलं बाबाचं दर्शन एकदा घेतलं बस झालं. आज गेलो असतो पण आज सकाळपासून लय गर्दी मरणाची. आता घरी जाऊन येतो झोपतो नंतर बघू उरकितो डायरेक्ट वर जाऊन बघू काय ते. पिछली बार की तरह इधर ही खड़े होकर इधर से देख रहे थे नज़ारा. आज भी इधर से देख रहे हैं नज़ारा पर नज़ारे में बारिश की कमी है सिर्फ. और इधर हाल हो चुकी है क्या बोलते हैं इसको जाने दो. हिंदी भी नाही आती मराठी भी नाही आती. दुखत आहे तरी ट्रॅकिंग करायची मजा करायची निसर्गाची मजा घ्यायची. नाही सॉरी निसर्गाची मजा घेतली तर आपलेच वांदे होते. फक्त आपण निसर्ग बघून मजा घ्यायची बस. निसर्गाची मजा घेतली तर तिथून डायरेक्ट पडन या पाण्यात जाऊन पडन. त्याच्यामुळे निसर्गाची मजा नाही घ्यायची. आणि आम्हाला कुठं जायचं आहे माहिती का. इथंच ना मम्मीचे पप्पाचे हाल झालेत इथं पुढे गेलेत ते. आम्हाला तिथं जायचं आहे. हे बघा माणसं एवढे एवढे छोटे. तेवढा डोंगर चढायचा आहे. तो डोंगर चढून परत इकडे यायचं आहे वरती चढून पिंगून. ते लांब जायचं आहे वरती चढतो आता. माय हाल झालेत. माय फुल बॅग झालेली आहे. बॅगेत फुल सामान भरलेलं आहे खायचं प्यायचं त्याच्यामुळे लोड आलं आहे. वर जाऊ बघू काय होते आता. मग मम्मीने तिथं गेले तिथं. भाई सोलो ट्रैवल करना भी बहुत मुश्किल है भाई. दोस्त नहीं तो मज़ा नहीं कुछ नहीं. फैमिली के साथ आया हो चुपचाप बैठना पड़ता है. और इधर मस्ती करनी थी इधर मस्ती भी नहीं कुछ भी नहीं. चल जाने दो अभी फैमिली के साथ है. फैमिली के साथ टाइम स्पेंड करेंगे. मज़ा तो नहीं करेंगे पर फैमिली के साथ घूमेंगे. घामाघूम झालेलं आहे. बॅग इथं वजन फुले. मम्मी म्हणते मी घेते पण नाही आपल्याला नाही करून द्यायचे. कष्ट नाही करून द्यायचे. आपणच काम करायचं आपले बास. मगिरीचे काय वन्यजीव बघा कसे येतं. पहिला बघा तुम्ही बिबळ्या. दुसरा पिसाळ्याला कुत्रा. तिसरं जाऊ द्या तोंडात काही नाव येतात. आपला ह्यो नागोबा सॉरी इकडं नागोबा इकडं सापोबा मध्ये आजगरोबा खारूबाई आणि मोरबाई. वरचा ससू आता ससू आमच्या कॉलेजला एक ससू आता. क्या बोलेंगे अभी. आता आलेलं आहे मंदिर बघा छोटंसं देवींचं मंदिर आईचं. आता आलं बहुत चालू. मम्मीला एक तर चालता येत नाही. पटापटा कटाई चालायला. हे बघा ब्रह्मगिरीकडे जाणारा रस्ता. कोणती रामगंगा. इथं किती भारी म्हणजे नाही का फिरायला एखादं सोबत पाहिजे नाही यार. बघू आपण आता सोलो ट्रॅव्हलर झालेलो आहे तर सोबत एखादा जण आलं कोणीतरी तर त्याच्यासोबत जात जाऊ आपण नंतर पुढं. आत्ता नाही नंतर बघू काय होतंय आता पुढं. देवबाप्पाचा काल आशीर्वाद घेतलाय बघू काय होते. मग मजाच येईन इकडं फिरायला. कारण की आपण तर काय मरेपर्यंत फिरणार आहे थांबणार नाही. सरळ डोक्यात एवढंच आहे काही करायचं पैसा कमायचा आणि सगळीकडे फिरायचं. ठेवायचंच नाही कोणतं स्पॉट. नंतर दुसरीकडे जायचं. मग दुसरी खंक्याला काल टील्स पाठवली ती बागी मस्तपैकी दुसऱ्या देशात जायचं बागीत फुल एन्जॉय करायचं. संख्याला काल रील्स पाठवली होती त्या. फक्त ही 3 वर्षे कंप्लीट करायची. 3 वर्षे कंप्लीट झाले की लगेच राडा. 3 वर्षानंतर नुसता राडा बघा तुम्ही. ब्लॉग टाकीत राहीन मी. नुसता राडा करायचा. मग बागी मग थायलंड पण डोक्यात आहे. नुसते दुसरे देशात जायचं फिरायचं. आपलं इंडिया पण फिरायचा. इंडियाचे सगळे माझे 12 ज्योतिर्लिंग करायचे. मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो माझे किती ज्योतिर्लिंग झालेत तेवढे करू. 12 ज्योतिर्लिंग ड्रीम झालं कंप्लीट. बाकीचं मग दुसऱ्या ठिकाणी फिरायला जायचं. गोवा एक प्लॅन आहे. राईट बघू काय होतं पुढं. पैसा कमाय चालू करू राडा करून टाकू. चला नानीला विचारू कसं होतं आता. कसं होतंय
चप्पल बिप्पल काढून ठेवली चालताच आहे ना काठी घेऊन फार म्हातारी झाली. चल पटापटा आता मग काही नाही मी जाईन वर पटापटा. बघू किती वेळ बघू कोण कुठं लवकर जातोय. थांबू नको आता येते मध्ये डायरेक्ट वर जाऊ पटापटा जावं लागणार आहे. नाही तो खाली उतरेल पण 7-8 वाजते. 7 तरी वाजते घरी खाली जाऊ मागचे 7 वाजले होते माहिती का. गाइस बिल्डर देखो बिल्डर एक्सप्लेन कर रहे हो. यस यस बिल्डर देखो गाइस फुटाने का के तबीयत बढ़ा रहा है और हमारा तो कुछ नहीं बढ़ रहा. देखो कैसे ऊपर उसका भाई है छोटू दिखाते ऊपर जाके बॉडी तो देख कैसा है. मम्मीचं स्ट्रगल फुल स्ट्रगल झालेलं आहे. जीवनात स्ट्रगल करायला तर सक्सेस होताच माणूस. देख मम्मीत पण डेअरिंग आहे माझ्यासारखी. डेअरिंग बाज मम्मी कोणाची आहे. केवढी चढली बघ मम्मी. 30तून आलोत आम्ही. 30तून कुठून झूम करतो करेक्ट. बोट पण दिसा ना इथं दिसतंय का. इथं इथं 30तून आलो. चढ़ चुके हाँ फुल गया. जाता है ना नको अयो तिला तर बार केलं तर मोबाईल आहे देव हातात. अयो फोन लाव बरं रे मला. हॅलो म्हण बरं. फुल गया चला. फुल गया काय भारी येते बार खाली. किती वर आलेत पण नाही बघितलं का एवढी एवढी बारकाले पोरं एवढं इतके वर चढत आहेत. तू खाऊन पिऊन तुला वर चढताय ना. तुला पटलं पाहिजे. खाती तर खाती चालता चालता एनर्जी देखो गाइस. बार गेले पोरं भारी ते फुलल्या घ्या. आणि तो पोरग फिरत म्हणून तुला काय बरं वाटतं का नाही. ट्रॅकर झालं की नाही चांगलं माहिती देतं की नाही गाईड म्हणून खरं की नाही. फायदा बिदा होतं की नाही मग काही मग जाऊन देत जावं पुढच्या वेळेस पण आहे की नाही. अरे जिकडून रोड दिसेल तिकडून चढायचं. इथं मागच्या वेळेस पडलो होतो आम्ही. मी किती येऊन पडलो होतो ओके स्व किथं तू वरतून सनाट आलो. इथं पाणी चालू होतं चिखलात पाय टाकला ढगं आले खाली बघ. ढगात जायचं आपल्याला आता वरती. ढगात आले वर बघा राडा झाला अंधार. कोरा ही कोरा सब जगह कोरा ही कोरा. ऊपर भी कोरा नीचे भी कोरा. अभी मज़ा आएगा. नानी से मजा सब तरफ कोरा ही कोरा. ढगा मस्तपैकी खाली. आता पाऊस यायची शक्यता आहे. पुढं बघा सब जगह कोरा ही कोरा हो चुका आहे. पुढं तर सगळा राडा वरती जायचं. आणि इकडं बघा सब जगह कोहरा ही कोहरा. कुछ नाही दिख रहा. मोबाईलमध्ये दिसत नाही. मोबाईलमध्ये तर वेगळं दिसतंय समोरून तर लयच वेगळं दिसतंय. नाद आहे नाद. या रे बाबा हो फिरायला यार. जवळ जगणं जवळ जीवन आहे तवर फिरून घ्या. जीवन संपलं सगळं संपलं. आणि जे आहे त्यांना पण जापा. ते पण गेल्यावर संपले सगळे. चला वर जाऊ. पप्पा पण खुश झाले. पप्पा कधी फिरायला येत नाही तर ह्यावेळेस आलेत. त्यांना पण भारी वाटते मजा येते फुल. ते पण फुल जोशमध्ये चढ राहिलेत. ते कधी आमचं कधीच फिरायला नाहीत. मम्मी मीच जातो कधी पण. पप्पा ह्यावेळेसच आलेच पण झालं. ओ देखो भाई आ गए फिर से. क्या हो गया भाई. सब जगह कोहरा ही कोहरा. दिख ही नहीं रहा. सब अंधेरा हो गए. कहीं मेरे को दिखाई नहीं. नहीं अभी ये नीचे आ गए ना ये इसलिए दिख नहीं रहा कुछ. उधर गए थे क्या. वो मना कर देते. उधर नीचे है वो. उस साइड ब्रह्मगिरी. हाँ उधर है. उसके आगे वो महादेव ने जटा आपटी थी ना उधर है वो. उसके आगे थोड़ा कहाँ पर
उधर एक मंदिर है ना, उसके सामने इधर अपोजिट इधर मंदिर है सामने। वो वहाँ है। हाँ वो दिख नहीं रहा ना, इसकी वजह से कुछ नहीं दिख रहा। अभी अंधेरा भी पड़ेगा। नीचे और उतरने के लिए 3-4 घंटे लगेंगे। अभी बहुत कोहरा है, कोहरा मुश्किल लग रहा है, चढ़ना मुश्किल नहीं। उतरने के बाद बहुत टेंशन है अभी। चलो जाते ऊपर, देख के आते। मेरा तो पहला बहुत अच्छा भाई है, एमपी का भाई है, एमपी का भाई। उसको ब्लॉग में लिया, ब्लॉग में बोल रहा था, वो आगे बंद किया था ना, वो बोल रहा था क्या यूट्यूबर हो क्या? हाँ बोला बहुत बड़ा यूट्यूबर हूँ। महाराष्ट्र का नंबर 1 ब्लॉगर हूँ बोला उसको। इधर काय के 200 सब्सक्राइबर नहीं, तो काय का महाराष्ट्र का नंबर 1 ब्लॉगर। वो बोला अच्छा वीडियो बनाओ, अच्छा। फिर से आ गए वो, देखो पीछे से भाई सी फिर से आ गए, हमारे साथ आएंगे, अभी ऊपर जाएंगे। इधर से लौट के इधर से पता ही नहीं था उस तरफ मंदिर है कुछ। चलो ना, मैं लेके जाता हूँ। चलो मैं 2-3 बार आया ना ऊपर इधर। अच्छा हाँ और इस बार कोई साथी है वो? हाँ मेरे पापा आहे वो. धागत आलोय समोरचा कॅमेरा. आपण कधी ब्लॉग नाही बनवत समोरून, मस्तपैकी समोरचा कॅमेऱ्यातून बनवतो. समोरून बनवला आपल्याला जरा बोलता येत नाही, आपली हे होत नाही, काय म्हणतात त्याला, डोळे कुठं बघावं कळत नाही. कॅमेरा ह्या साईडला इथं आणि इकडं असं माझ्या तोंडाकडेच बघत राहतो, त्याच्यामुळे कळत नाही. आणि धागात आलं ना विषय हाड होतोय. विषय काय झाला, इथं दाढीत घाम आला माझ्या, तिथं हात लावलात बर्फ होणीच होते नाही का, मस्त डोक्यातून बर्फ, बारीक बारीक थेंब आले ना अशी बर्फ तयार होते त्याचा, कारण की लय गार हवा इथं वर. काही दिसत नाही, पुढं पुढं पण काय नाही दिसत, इकडं पण काय नाही दिसत आहे, इकडं पण काय नाही. असं वाटतंय ना, काय म्हणतात त्याला, स्वर्ग. मागच्या वेळेस पण बोललो होतो स्वर्गातच आलं चलो, आणि ह्यावेळेस पण स्वर्गातच आलेलं आहे तसं, पण स्वर्ग काही दिसेना, काहीच दिसेना खाली. असं समोर सगळं पांढरं शिडीतच आहे, काहीच कळना काय करतोय, कुठं चाललंय. फक्त एवढे जेवढे माणसं चमकते तेवढे दिसून राहिले. पप्पा पण दिसेना, तिकडे उभा आहेत कुठंतरी, हे दिसेना, कोणी दिसेना. आणि इथं धिंगाणा चाललाय, मी एकटाय, मला धिंगाणा घालताय ना, काय होत आहे ना, त्याच्यामुळं बघू काय होतंय, बघू काहीतरी नियोजन करायचं पुढचे. आता आत्ता नाही जायचं लवकर, आता थेट सेकंड इयर संपल्यावर फिरायला जायचं पोरांसोबत. तोवर तर काय प्लॅन बिन काय नाही, बघू पुढं काय होतंय. चला आता अंधार पडलेला आहे, किती वाजल्यात आता, सध्या 5 वाजलेले आहेत. आम्हाला जायला आणि 2-3 तास लागतील खाली उतरायला. बोळ बघा तुम्ही फक्त कशी आहे बोळ, अरे कशी आहे, दरवाजा. हे बोळीतून पाणी बिनी पडतं बरोबर कॉपऱ्यात. भारी भारी पाऊस यायला लागला. आता बंद करतो मोबाईल, चार्जिंग कमी राहिली, खाली जाऊन ब्लॉग पण एंड करायचं आहे. पावसाने वातावरण टाईट केलेलं आहे, आम्ही पण टाईट झालेलो आहे. पिशवी एकदम ओके, कारण की दुखणं आलं आहे. एकदम देसी जुगाड, कारण की आपल्या अप्परला टोपी नाही आहे, त्याच्यामुळं आपण डायरेक्ट देसी जुगाड, डायरेक्ट टोपी लावली, पिशवी लावली 10 कारण की कसं दुखणं पाणी आलं तर अरे काय दिसा नाही यार, पाऊस पडू राहिला आहे मरणाचा, सगळं वल्लं झालं आहे. त्याच्यामुळं काही कळाना काय चाललं आहे काय नाही. आणि की 1-1.5 आणि 2 तास लागतील, म्हणजे 7 वाजता खाली लावूस तर. त्याचं पाणी पडतं आहे त्याच्यावर, कॅमेऱ्यावर काय दिसाना पण काहीच आहे ना. चला जाऊ, खाली गेल्यावर भेटू डायरेक्ट. आता 6:30 बज गए, लेकिन अभी नीचे उतर गए. आणि तंगडे बिंगडे बहुत दुखे. मम्मी आणि मागच आहे, पप्पा पण मागच आहेत मम्मीमुळं, नाही पण हाल झालेत. ती मोकार फ्लिप कॉप घातली भो, बुट कातडे गेले पाहिजे, कातडे गेला, आता पाय मोडला, कातडे गेला, सगळ्यात लोचाला. गाईज ब्लॉगचा एंड करायचा टाईम झाला आहे आता. आजचा दिवसाचा ब्लॉग काढला आहे, त्याच्यामुळं आज बंद करतो. उद्या बघू काय होतं आहे, कुठं जातो आहे फिरायला, तर मग दुसरा ब्लॉग बनवतो. आजचा ब्लॉगचा एंड इथंच करतो. उद्या शक्यतो कमी फिरायची, जरा दुखणं चालू झालं आहे, गोळ्या बिळ्या खाल्ल्या. आता मगाशी जेवायला उठलो, आता वाजल्यात 10. आता झोपतो. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब ठोका, मस्त भारी वाटतं लाईक शेअर सबस्क्राईब ठोकल्या, म्हणजे मला प्रोत्साहन होतं. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब ठोका. चला मी झोपतो, तुम्ही पण झोपा. बाय बाय, गुड नाईट.